ऐका ऐका ऐका, रामजी सकाळनं गावच्या बाहेर एका पडक्या घरामंदी स्वतःचा जीव घेतला हो. त्यानं आत्महत्या केली. मरायच्या गोष्टी का करतेस भीमाबाई? जगायच्या गोष्टी कर की. तर म्या आपल्या भीमाच्या अन समद्या कुटुंबाच्या साक्षीनं भीमाबाईची माफी मागतो. जो पतूर पोरापोरींचं बसतान बसत नाही ना, तो पतूर आई बाप तरुणच राहत्या. रामजीला सोडून भीमाबाई नाही जाऊ शकत. म्या तुला मरू नाही देणार. हे तुला हेच वाजवायचं असेल तर हेच वाजव. जर बापाचं ऐकणार असशील तर शाळा सोडू नकस. नाही न ग भाऊ, आता गरज नाही. तुझ्या एका लुगड्यानं काय बिघडणार नाही. आजच घेऊन येतो मी. भाऊ आणि आपली मुलीची बाजू आहे, काय गुन्हेगाराची नाही, जी त्यांची बेकायदेशीर वागणूक सहन कराया. कारण आयुष्याच्या शर्यतीत अशी अनेक वेळा मुरगळी येणार आहे. पावला पावलावर लोक तुला असं अडवून पाडतील, कारण समद्यांना तुझ्या जिंकण्याचा राग आहे. मग दर वक्ताला काय औषध शोधणार का दुखणं सहन करून पुढे जाणार आहेस? आणि बहुतेक अजून दूर जावं लागेल. मग जाईनच मी. हो, रामजी सकपाळ आत्महत्या करेल नाहीतर काय करेल? आपल्याच मुलांनी मुलीचे लग्न मोडले म्हणून त्याने गळफास न लावता आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा दाबून आपला जीव दिलाय. जरा विचार करा, तो किती दुःखी झाला होता, किती त्रास होता त्याला. बिचारा इतका लाचार झाला होता की आपल्या मनातली गोष्ट सांगूच शकला नाही. अहो, खूप वाईट झालं हो. मला तर त्याचे प्रेत नाही बघवणार. तुम्ही जाऊन बघा, आत आहे, झोपलाय बिचारा. हे बाबा नाही आहेत, हे आपले बाबा नाही आहेत. आत्या, आत्या डोळा उघड, हे बाबा नाही आहेत. आई तू रडू नकस, बाबा नाही आहेत ते. आई बघ ना, बघ ना आई. ते आपले बाबा नाही आहेत ग, ते बघ.
जावा समोरच्या चहाच्या दुकानात तुमची वाट पाहत असेल त्यो. तुम्हाला बक्षीस द्यायला वाट पाहत असेल त्यो 3 पट 4 पट. त्यो मुर्दा आमच्या बाबांचा नाही आहे. शेठजी, काल रात्री आपल्याला जास्ती झाली होती वाटतं. मला वाटतं नशेत दुसऱ्याला कोणाला तरी पकडून आणला आपण. माझं बाबा असं कवच करणार नाहीत. ते एवढं बी दुबळं नाहीत. जर त्यांना आपल्या पोरांवर आक्षेप असता तर ते तसं बोलले असते. आणि आता जो माणूस मेलाय त्यानं बी आत्महत्या नाही केली. त्याच्या तोंडावर हे कापड होतं आणि या दोरीनं त्याचा गळा दाबला होता. आणि अजून एक गोष्ट मी सांगते तुम्हासनी. दुर्दैवाने ह्यो त्योच माणूस आहे जो त्या दिवशी आम्हासनी घरातनं बाहेर काढायला आला होता. वय त्योच तुमच्यापैकीच एक आहे. आणि हे उपरनं हे बी तुमच्यापैकीच कोणाचं तरी आहे. वय वय नीट बघा, कदाचित ओळख पटल. जर का तुमच्यामध्ये जर थोडी तरी माणुसकी उरली असेल तर आतमध्ये जो माणूस आहे तो तुमच्यापैकीच एक आहे. आणि ज्याला तुमच्यापैकीच कोणीतरी एकाने मारलंय त्याला कोणीतरी न्याय द्या. चल. ए थांब, काय करतोयस? शेठजी, माझं उपर नाही, कोणीतरी ओळखलं तर. अरे ज्या पद्धतीने तू डोळे मोठे करून बघतोयस ना, ते बघून तुला न ओळखणारा पण म्हणेल की हे उपरणं तुझं आहे. अरे उपरणं बघून शिक्षा होऊ लागली तर या जगात अन्याय होणंच बंद होईल. मूर्ख कुठला. चल आधी इथून निघू. चल. काल रात्री दारू पिऊन खूप उशिरा घरी आला होतात. कुठे होतात? तू आता मला प्रश्न विचारणार? हा, चलो. चल मंगेश. अगं ऐकतेस का भास्करची आई? वय आले. वयजी, गावात अफवा होती की रामजी मेला, पण जेव्हा तिथे सगळ्यांनी जाऊन पाहिलं तो मेलेला कोणतरी दुसराच होता. रामजी मरो वा जगो, आपल्याला काय करायचं? लई तिरसट माणसं आहेत ती. ते समजा राहून दे. तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का? बोलणं तर झालं आहे. 2 दिवसात बोलणी करायला येणार आहेत. ह्या वेळेला मुलगी श्रीमंत हाय, हुंडा बऱ्यापैकी मिळेल. रामजीमुळे झालेला तोटा आपल्या थोरल्या लेकाचं लगीन करूनच भरून निघल बघा. बरं ऐक, तुझं लगीन ठरवलंय. मला तुमच्या पसंतीने लग्न नाही करायचंय. मी लग्न करीन तर माझ्या पसंतीने आणि स्वतः ठरवीन हुंडा घ्यायचाय का नाही. जास्त बोलायला लागलास रे तू. आता दाखवतो तुला.
उठल्या सुटल्या ना हात उचलत जाऊ नका. आता लहान नाही राहिलो मी. वाटलं तेव्हा हात उचलला. दोन्ही पोरं एकसारखीच आहेत. तू इथं कशाला आलायस? हे तेच बी घर आहे, तवा येणारच त्यो. घरला नाही आलोय, पुन्हा कधी नाही येणार. फक्त दादाला एवढंच सांगायचं होतं की वहिनीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून एक पूजा ठेवली आहे. जर दादा आला तर तिच्या आत्म्याला बरं वाटेल. येतो. बाळा दादा, मी आज जाऊन बसतो आणि तू बाहेरनं टाळा लावून घे. बाबा येऊन टाळा उघडतील तेव्हाच मी बाहेर येईन. थांब भीमा, नग जाऊ साथ. एका माणसाचा जीव गेला, पर सजा कोणालाच नाही मिळणार. भास्करची वहिनी मेली, कुणाला फरक पडला नाही? पडला ना. बस कैक वर्ष हेच चाललंय आणि हेच होत राहणार. कुणालाच काही बी फरक पडणार नाही. पण हे चुकीचं आहे ना. मी तर म्हणतो असं एक पुस्तक लिहिलं पाहिजे ज्यात समद्या गुन्ह्यांची काही ना काहीतरी शिक्षा लिहिलेली असेल. मग गुन्हेगार लहान असो व मोठा, बळकट असो व दुबळा, समद्यासनी त्यांच्या गुन्ह्याची समान शिक्षा मिळेल आणि कुणी बी न्यायापासून वंचित राहणार नाही. हा पर नुसतं पुस्तकात लिहून काय होणार आहे? कारण ते पुस्तकच समद्यासनी मार्ग दाखवल. त्याला पुस्तक नाही, संविधान म्हणतात भीम. आता सांग काय झालं? अहो, गावच्या बाहेर ते पडकं घर आहे ना, तिथं आम्ही मुर्दा बघितला. तू झोप झोप तू. हे बघ ध्रुव, या जगात मुलाशिवाय बापाचं कोणीच नसतं रे बेटा. तुला माझा नेहमी राग येतो आणि मी तुझ्यावर नेहमी रागवत असतो. या दोन्ही गोष्टी मला आवडत नाही. हे बघ, आपल्या दोघात जो काही वाद आहे तो विसरून आपण प्रेमाने राहूया ना. बाबा,
तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना? जीवापाड प्रेम करतो बाळा. मग तुम्ही फौजदार साहेबांजवळ कबूल करा की तुम्ही आणि चहावाल्या काकाने त्या माणसाला मारलं आहे. हा काय मूर्खपणा आहे बाबा. त्या दिवशी मी तुमचं आणि चहावाल्या काकांचं बोलणं ऐकलं होतं. एक वेळ आपले लोक ते उपकरण ओळखणार नाहीत किंवा मुद्दामून ओळखणार नाहीत, पण मी ओळखतो की ते उपकरण चहावाल्या काकांचं आहे. हे बघ, जेवढा आहेस तेवढाच राहा. इथे घर बसल्या खायला प्यायला राहायला मिळतंय म्हटल्यावर शहाणपणा शिकवू नको. मग ठीक आहे, जातो मी मग घर सोडून. खायला प्यायला राहायला नाही मिळालं तर कदाचित समजू शकेन. जर मी हे समजू शकलो की तुम्ही बरोबर आहात तर मी परत येईन. जर तेव्हा देखील मी हेच समजू शकलो की तुम्ही चुकीचे आहात तर मी परत कधीच नाही येणार. बघून घेशील 4 दिवसातच परत येतोयस की नाही. ते म्हणले होते भीमाला हुडकायला चाललोय, त्याला घेऊन परत येईन. भीम तर परत आला, पण कुणास ठाऊक हे कुठं निघून गेले. मी आणि पेंडसे गुरुजींनी आपल्या स्तरावर रामजीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो कुठेच सापडला नाही. मी आता काय करू तेच मला समजना झालंय. घरात पोरं आहे, ताई आहे, जीवलय घाबरा झालाय. भीमाबाई, तुम्ही काळजी करू नका. अहो बघा ना, आपल्याकडे असं म्हणतात की नाही की माणसाच्या मरणाची खोटी बातमी पसरली तर तो त्याच्यासाठी शुभ संकेत असतो. तुम्ही बघाच रामजी नक्कीच परत येतो की नाही. पर हे नेमकं गेले तरी कुठं. माझ्या एक गोष्ट ध्यानात आली आई आणि गुरुजी. गुरुजी, म्या तवा लय लहान होतो तेव्हा आईनं मला एक गोष्ट सांगितली होती की एकदा बाबा अचानक 4 दिवस गायब झाले होते. कुठे गेले होते बाबा? सैन्यात होते. ते पुण्यावरनं महूला जात होते. तेव्हा वाटत एक गाव लागलं आणि ते गाव पुरात बुडालेलं होतं. मग बाबा त्यासनी मदत करू लागले. ही गोष्ट कुणालाच ठाव नव्हती, ना घरच्यासनी ना त्या सैन्याच्या साहेबासनी. जेव्हा बाबा परत आला तेव्हा समजलं. यो म्हणतोय ते खरं आहे. त्यांनी लय वेळा केलं असं. मग आता असं झालं असेल काय? कुणीतरी अडचणीत गावले लोक भेटले असतील आणि हे त्यांना मदत करत असतील. त्या वेळेला ना त्यांना कोणाची बी पर्वा नसते, ना घरातल्यांची ना स्वतःची. त्या वेळेला ते कोणाचा विचारच करत नाही. वय असं झालं असेल. वहिनी, माझं भाग्यच आहे म्हणायचं की मला तुमच्यासारखी वहिनी मिळाली. पर तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी ही पूजा करतोय. पर बघा की तुम्ही एवढ्या चांगल्या असून सुद्धा तुमच्यासाठी केलेल्या या पूजेला तुमचा नवरा, सासू, सासरा कोणी बी नाही आलं. तुम्ही एकटे बी कमी नाही आहेत भास्करराव. भीमराव, पण त्यांच्या आत्म्याला शांती मिळायची असेल तर या पूजेबरोबर त्यासनी न्याय मिळणं बी लय गरजेचं आहे. बाबा म्हणतात शांती फक्त न्यायामुळेच मिळते. कसा मिळेल न्याय? बुटावर फौजदारीकला जातोय आणि आपल्याकडे ना कोणी साक्षीदार आहे ना कुठला पुरावा आहे. मग कसा मिळेल न्याय? न्याय मिळणार. तुमचा आई बाबा स्वतःच आपल्या गुन्ह्याची कबुली देतील आणि कुठल्या साक्षीदाराची आणि कुठल्या पुराव्याची गरज बी नाही लागणार. आणि आता ते जोडे बी कामी येणार नाहीत. पण हे समजा कसं शक्य आहे भीमराव? शक्य आहे, आणि कसं शक्य आहे ते म्या तुम्हासनी सांगतो.
भीमाचं बाबा पुरात अडकलेल्या लोकांची मदत केली होती त्या मी विसरूनच गेलते. भीमाने आठवण करून दिली तवा कुठं जीवात जीवाला. आता वाटायला लागले तुम्ही जिथं कुठं असाल तिथं सुखरूप असाल. वहिनी, रामजी आता येणार नाही. म्हणजे